अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. त्रिमूर्ती परिवार या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. श्री स्वामी समर्थ. 3 जुलै रोजी संकष्टी चतुर्दशी आहे. तर या संकष्टी चतुर्दशीचे पूर्ण महात्मा, व्रत, कथा, उपवासाचे महत्व आणि गणपती बाप्पांची कृपा हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वांना नमस्कार. आज आपण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशा संकष्टी चतुर्दशी विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्दशी म्हणजे काय? या दिवशी उपवास का करतात? उपवास करण्यामागे शास्त्र काय सांगते? गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि 21 मोदकच का अर्पण केले जातात? चंद्रदर्शनाशिवाय उपवास का सोडत नाहीत? या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत? कोणती चूक टाळावी? आणि शेवटी एक सुंदर गणपती बाप्पांची कथा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. ते विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुद्धीचे अधिपती आहेत. भगवान श्री गणेश हे फक्त विघ्न दूर करणारे देव नाहीत, तर ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे दैवत आहेत. जिथे गणपतीचे स्मरण असते तिथे शुभत्व, आनंद, समाधान आणि यशाचा मार्ग खुला होतो. संकष्टी चतुर्दशी म्हणजे काय? संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातील चौथी तिथी. या दिवशी फक्त दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर श्री गणेशाची पूजा करतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी केलेली प्रार्थना श्री गणेश लवकर स्वीकारतात. प्रत्येक महिन्यात संकष्टी काय येते? आपल्या जीवनात प्रत्येक महिन्यात नवीन अडचणी, नवीन परीक्षा आणि नवीन अनुभव येतात. म्हणूनच प्रत्येक महिन्यात भगवान श्री गणेशाची विशेष उपासना करण्यासाठी ही चतुर्थी ठेवण्यात आली आहे. ही फक्त तिथी नाही, ती मन शुद्ध करण्याची संधी आहे. उपवासाचे खरे महत्त्व काय आहे? अनेकांना वाटते की उपवास म्हणजे दिवसभर काहीही न खाणे, परंतु शास्त्र असे सांगते की उपवास म्हणजे देवाजवळ राहणे, वाईट विचारांपासून दूर राहणे, राग, मत्सर, अहंकार, लोभ यावर नियंत्रण ठेवणे, मनाला सात्विक बनवणे. म्हणून उपवास हा केवळ शरीराचा नसून मनाचाही असतो. आता गणपती बाप्पांना 21 दुर्वा का आवडतात? दुर्वा म्हणजे साधेपणा, नम्रता आणि शीतलता. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने अहंकार कमी होतो आणि मन शांत राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 21 मोदकांचे महत्त्व. मोदक म्हणजे आनंद. आपल्या जीवनात ज्ञान, समाधान आणि आनंद भरून राहावा म्हणून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकांचे गोड सारण सांगते की बाह्य जीवन साधे असले तरी अंतःकरण प्रेमाने आणि भक्तीने भरलेले असावे. चंद्रदर्शन. या दिवशी चंद्रदर्शनच का करतात? या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास का सोडला जातो? चंद्र मनाचा अधिपती मानला जातो. शांत मन, संयमित विचार आणि भावनांवर नियंत्रण मिळावे म्हणून चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. संकष्ट चतुर्दशीची पवित्र व्रतकथा. भगवान श्री गणेशांना वंदन करून या पवित्र व्रतकथेची सुरुवात करूया. एकेकाळी नैमिषारण्य येथे अनेक ऋषीमुनी एकत्र जमले होते. तेथे भगवान वेदव्यासांचे परमशिष्य सुतमुनी उपस्थित होते. ऋषींनी सुतमुनींना विनंती केली, हे मुनिश्रेष्ठ, असे कोणते व्रत आहे की ज्यामुळे मनुष्याच्या जीवनातील संकटे दूर होतात, मनोरथ पूर्ण होतात आणि भगवान श्री गणेशांची कृपा प्राप्त होते? तेव्हा सुतमुनी म्हणाले, हे ऋषीजन हो, भगवान श्री गणेशांचे संकष्टी चतुर्दशी व्रत हे अत्यंत पुण्यदायी आणि संकटांचा नाश करणारे आहे. या व्रताचा महिमा स्वयं भगवान शंकरांनी माता पार्वतींना सांगितला होता. एकदा माता पार्वतींनी भगवान शंकरांनी विचारले, हे महादेवा, असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे मनुष्याचे दुःख दूर होईल, घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल? त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रद्धेने श्री गणेशाचे व्रत करणारा भक्त सर्व संकटातून मुक्त होतो. भगवान श्री गणेश त्यांच्या मार्गातील विघ्ने दूर करतात आणि त्याला योग्य बुद्धी, धैर्य आणि यश प्रदान करतात. महादेवांनी पुढे एक प्रसंग सांगितला. एका राज्यात एक धर्मशील राजा राज्य करत होता. तो प्रजेवर प्रेम करणारा, न्यायप्रिय आणि दानशूर होता. पण काही काळानंतर त्याच्या राज्यावर मोठे संकट आले. पाऊस पडेनासा झाला, शेती कोमेजली, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, प्रजा दुःखी झाली. राजाला याचे फार दुःख झाले. त्याने अनेक यज्ञ केले, दानधर्म केला, पण संकट दूर झाले नाही. तेव्हा एका महान ऋषींनी राजाला सांगितले, राजन, भगवान श्री गणेशांचे संकष्टी चतुर्दशी व्रत श्रद्धेने करा.
दिवसभर उपवास करा, गणेश पूजन करा, रात्री चंद्रदर्शन नंतर व्रत पूर्ण करा आणि गरजूंना अन्नदान करा. राजाने अत्यंत श्रद्धेने हे व्रत केले. काही दिवसात राज्यावर काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस पडला. नद्या भरून वाहू लागल्या. शेती हिरवीगार झाली. प्रजेच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. राजाला समजले की संकट दूर करण्याचे खरे सामर्थ्य श्रद्धा, भक्ती आणि सदाचारामध्ये आहे. तेव्हापासून त्या राज्यात प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्दशीचे व्रत केले जाऊ लागले. या कथेचा संदेश फक्त असाच आहे की भगवान श्री गणेश भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच सोडत नाहीत. जे भक्त मनापासून श्रद्धा ठेवतात, सत्याचा मार्ग स्वीकारतात, दुसऱ्यांना मदत करतात आणि अहंकार सोडतात, त्यांच्यावर गणरायांची कृपा अवश्य होते. म्हणून संकष्टी चतुर्दशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आपल्या मनाचे शुद्धीकरण करण्याचा, देवावर विश्वास दृढ करण्याचा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दिवस आहे. आता गणपती बाप्पांची पूजा सर्वप्रथम का केली जाते? एकदा सर्व देवांमध्ये चर्चा सुरू झाली की सर्वात आधी पूजा कोणाची व्हावी. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या दोन्ही पुत्रांना श्री गणेश आणि कार्तिकेय यांच्यामध्ये एक स्पर्धा लावली. जो संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून सर्वात आधी परत येईल त्याची प्रथम पूजा केली जाईल. कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. परंतु गणपती बाप्पांनी विचार केला की आई वडील हेच संपूर्ण विश्व आहेत. त्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची 7 प्रदक्षिणा घातली. यांना 7 प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. शंकरांनी विचारले, गणेशा, तू पृथ्वीची प्रदक्षिणा केली नाहीस. त्यावर गणपती बाप्पा म्हणाले, माझ्यासाठी आई वडील हेच संपूर्ण विश्व आहे. हे ऐकून सर्व देव आनंदित झाले. भगवान शंकरांनी गणपतीला आशीर्वाद दिला. आजपासून कोणतेही शुभ कार्य तुझ्या पूजेशिवाय सुरू होणार नाही. तेव्हापासून गणपती बाप्पांना प्रथम पूज्य मानले जाते. ही कथा आपल्याला शिकवते की बुद्धी, नम्रता आणि आईवडिलांचा सन्मान हेच खरे मोठेपण आहे. संकष्ट चतुर्दशी दिवशी काय करावे? पहाटे स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करावी, दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करावेत, अभिषेक करावा, दिवसभर शक्य तितके नामस्मरण करावे, गरजूंना अन्नदान आणि मदत करावी, घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण ठेवावे. या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत? ओम गंग गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे, गणपती स्तोत्र म्हणावे आणि नंतर गणेशाची आरती करावी. या दिवशी काय करू नये? खोटे बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणावर रागावू नये, कोणाची निंदा करू नये. या दिवशी अन्नधान्याची नासाडी करू नये. देवपूजामध्ये घाई गडबड करू नये. शांततेत देवाची पूजा करावी. यावरून आपल्याला असे दिसून येते की फक्त श्रद्धा, संयम, प्रामाणिक प्रयत्न आणि परमेश्वरावरील विश्वास असेल तर कोणतेही संकट कायम राहत नाही. भगवान गणेश आपल्याला अडचणी संपवण्यापेक्षा त्या धैर्याने पार करण्याची बुद्धी देतात. चला तर मग गणपती बाप्पांची 3 जुलै रोजी आपण छान सर्वांनी सेवा करूया आणि हे व्रत उपवास करूया. सर्वांनी श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने गणेशाची पूजा करूया. बाप्पांच्या चरणी आपल्या कुटुंबाचे सुख, आरोग्य, समृद्धी आणि सर्वांच्या मंगल जीवनासाठी प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गंग गणपते नमः असं लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम गंग गणपते नमः.